कोल्हापूर रत्नागिरी महामार्ग मृत्यूचा सापळा. शेतकरी जन आक्रोश मोर्चाचा प्रशासनाला 8 दिवसांचा अल्टिमेटम, अन्यथा महामार्ग बंद करण्याचा इशारा. कोल्हापूर रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावरील पन्हाळा तालुक्यातील वाघबीळ ते शाहूवाडी तालुक्यातील आंबा गावापर्यंतच्या सुमारे 30 ते 35 किलोमीटर रस्त्याची अक्षरशः दुरावस्था झालेली असून हा महामार्ग प्रशासनाच्या आणि लोकप्रतिनिधींच्या पूर्णपणे दुर्लक्षामुळे मृत्यूचा सापळा बनला आहे. रस्त्यावरील मोठमोठ्या खड्ड्यांमुळे नागरिक आणि वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो असून अपघातांची संख्या वाढली आहे. शेतकरी जन आक्रोश मोर्चाने यावर तीव्र नाराजी व्यक्त करत येत्या 8 दिवसात रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास महामार्ग बंद करण्याचा इशारा दिला आहे. या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून या मार्गावर मोठे खड्डे पडले आहेत. यामुळे वाहन चालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असून दररोज अपघात घडत आहेत. दुचाकी आणि चारचाकी वाहनांचे मोठे नुकसान होते आहे तर अनेकांना जीव गमवावा लागतो आहे. तसेच गंभीर दुखापती होत आहेत. पावसाळ्यात परिस्थिती अधिकच बिकट झाल्याने रुग्णांना वेळेवर रुग्णालयात पोहोचणे कठीण झालेलं आहे. स्थानिक नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, तहसीलदार आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर दुर्लक्ष केल्याचा आरोप करत रस्त्यांवर केवळ मुरुम टाकून तात्पुरती डागडुजी केली जात असल्याचा हे चित्र दिसत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. या तात्पुरत्या दुरुस्तीसाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणावर निधी हडपला जात असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. समोर दाखव, हॉटेल मराठा दरबारच्या समोर सगळे रस्त्यात खड्डा आहे की खड्ड्यात रस्ता आहे. ही परिस्थिती संपूर्ण कोल्हापूर रत्नागिरी हवेची आहे आणि हवे अथॉरिटीला आज जवळपास 2 कॉन्ट्रॅक्टर मोठे एक जोळेवाडीपासून वेगळं कंत्राटदार आहे, एक इकडं वेगळा कॉन्ट्रॅक्टर आहे. ह्या लोकांना शेकडो कोटीची 500-500 हजार कोटीची कंत्राटं या ठिकाणी दिलेली आहेत. परंतु ही कंत्राटं घेत असताना ह्या लोकांनी कुठल्याही पद्धतीच्या रस्त्याचं दुर्लक्ष केलेलं आहे आणि सामान्य नागरिकाला फार मोठ्या प्रमाणात त्रास देण्याचं काम केलेलं आहे. की आज तालुक्याची अवस्था अशा पद्धतीची आहे की तालुक्यामध्ये कुठले अधिकारी हे बघायला तयार नाहीत. रोज या रस्त्यावर जाणारे अधिकारी आहेत, नॅशनल हायवेचे असतील, तहसीलदार कार्यालय असेल, जिल्हाधिकारी कार्यालय असेल किंवा रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालय असेल, त्या दोन्हीच्या जिल्ह्याच्या मध्ये शाहूवाडी तालुका आहे. म्हणजे मलकापूर भागातून आता आम्ही जात असताना हा व्हिडिओ केलेला आहे. कालसुद्धा आम्ही काही ठिकाणी व्हिडिओ केलेले आहेत. परंतु हे हजारो कोटीची कंत्राटं घेऊन ते लोक रस्त्याचं पॅच करत असताना ते कशा पद्धतीला डांबर आहे का तुम्ही सांगा, दाखवून करायची बघायचं डांबर आहे घ्यायला काय. हा नॅशनल हायवे ही नॅशनल हायवेची परिस्थिती आहे आणि माननीय नितीनजी गडकरी साहेब त्या ठिकाणी एवढं मोठं देशभरामध्ये काम करतात. परंतु या सरकारचं, या शासनाचं संपूर्णपणे शाहूवाडी तालुक्याकडे दुर्लक्ष आहे. इथं कोणी वाली नाही, जनतेचं सामान्य नागरिकाला विचारणारा कोणी नाही. की आज रोज एक ॲक्सिडेंट होते. आया बहिणींची या ठिकाणी रक्त पडली जात आहे की या ठिकाणी दवाखान्यात येणारे वृद्ध आहेत. रात्रीच्या वेळेचा प्रवास आहे पण रात्री खड्डा कुठं आहे, रस्ता कुठं आहे माहीत नाही. ही परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि याच्यामुळं आज ह्या सगळ्या खड्ड्यांचं चित्रीकरण करत असताना मी शासनाला अल्टिमेटम देतो, माननीय जिल्हाधिकाऱ्यांना सांगतो की येत्या 4 दिवसामध्ये बोरपाडण्यापासून ते आंब्यापर्यंत हा जो रस्ता आहे, ह्या रस्त्याचं तुम्ही लवकरात लवकर जर पॅच केले नाहीत किंवा ह्याच्यावर व्यवस्थित जर निर्णय घेतला नाही तर हा हवे आम्ही पूर्णपणे शाहूवाडी तालुक्यातले जनता सगळे बंद करून टाकू. रस्ताच बंद करून टाकू आपण. तुम्ही जर हे करणार नसाल तर आम्ही रस्ता चालू देणार नाही. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, शाहूवाडी, कोल्हापूर.